नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला 8वा दिवस इराचा. तर जास्त वेळ न घेता मी पुढल्या सेशनला सुरुवात करतो. सेशन सुरू करण्यासाठी या ठिकाणी रिझ्यूम लर्निंगला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जी भाषा कम्फर्टेबल आहे ते भाषा सुद्धा तुम्ही इथून निवडू शकतात. तर चला आज आपण 25व्या सेशनला सुरुवात करू. 25 सेशनला क्लिक करा. त्याच्यानंतर पहिल्या त्याच्या प्लसला क्लिक करा आणि त्याच्यातले क्वेश्चन सोडण्यासाठी नॉलेज चेक या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे. तर आज 8व्या दिवसाचा आपला पहिला क्वेश्चन या ठिकाणी नॉलेज चेकचा आलेला आहे. क्वेश्चन बघा, सर्व स्लाइडवर स्लाइड क्रमांक समाविष्ट करण्यासाठी तुम्ही हेडर अँड फुटर आयकॉनचा वापर कसं कराल. तर या ठिकाणी आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये हेडर आणि फुटर समाविष्ट करायचे. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इन्सर्ट टॅबला क्लिक करावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टेक्स्ट ग्रुपमध्ये हेडर आणि फुटरला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी स्लाइड नंबर तुम्हाला दिसत असेल त्याला चेक मार द्या आणि त्याच्यानंतर अप्लाय टू ऑल या ऑप्शनला क्लिक करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला नवीन स्लाइड समाविष्ट करायची आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही पिक्चर विथ कॅप्शन स्लाइड कशी समाविष्ट कराल. तर या ठिकाणी आपल्याला पिक्चर विथ कॅप्शन अशी एक नवीन स्लाइड घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्लाइड ग्रुपमध्ये न्यू स्लाइडला क्लिक करायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पिक्चर विथ कॅप्शन ही सर्वात शेवटची स्लाइड आहे, त्याच्यावर क्लिक करा. तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येईल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. तुम्ही पॉवर पॉईंटचा वापर करून ॲनिमेटेड ट्रेनिंग प्रेझेंटेशन तयार करत आहात. सिलेक्ट केलेल्या चित्राला तुम्ही वाईप ॲनिमेशन इफेक्ट कसा लागू कराल. तर या ठिकाणी आपल्याला वाईप हा ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करायचे आहे. तर त्याच्यासाठी ॲनिमेशन टॅबमध्ये जावा. या ठिकाणी तुम्हाला ॲनिमेशन दिसत असतील, त्याच्यामध्ये या मोर बटनवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला विप ॲनिमेशन दिसत असेल त्याला क्लिक करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, तुम्हाला आउटलाईन पेनमध्ये स्लाइड एडिट करायचा आहे. सर्व प्रेझेंटेशन आउटलाईन व्ह्यूमध्ये बघण्यासाठी तुम्ही व्ह्यू टॅबचा वापर कसा कराल. तर आपलं प्रेझेंटेशन आपल्याला आउटलाईन व्ह्यूमध्ये बघायचं असेल तर त्यासाठी व्ह्यू टॅबला क्लिक करा. 2 नंबरला या ठिकाणी तुम्हाला आउटलाईन व्ह्यू ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. तुमचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे आउटलाईन व्ह्यूमध्ये दिसेल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड म्हणजेच त्यावेळी चालू असलेल्या स्लाइडपासून स्लाइड शो सुरू करण्यासाठी योग्य त्या रिबन टॅबचा पर्यायाचा वापर करा असं म्हणलेलं आहे. तुमचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुरुवातीपासून दाखवण्यासाठी सर्वप्रथम स्लाइड शो टॅबला क्लिक करा. त्याच्यानंतर फ्रॉम बिगिनिंग या ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन हे सुरुवातीपासून दिसेल. करंट स्लाइड म्हणलेलं आहे त्यानं. या ठिकाणी करंट स्लाइड 2 नंबर ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, तुम्हाला प्रेझेंटेशन स्लाइडमध्ये ट्रान्झिशन इफेक्ट लागू करायचा आहे. सिलेक्ट केलेल्या स्लाइडला स्प्लिट ट्रान्झिशन इफेक्ट लागू करण्यासाठी मोर बटनाचा वापर करून तुम्ही संपूर्ण गॅलरी कशी ओपन कराल. तर सर्वप्रथम आपण अगोदर ट्रान्झिशन टॅबला क्लिक करू. त्याच्यामध्ये आपल्याला स्प्लिट हा ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करायचे. त्या मोर बटनवर या ठिकाणी क्लिक करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्प्लिट दिसत असेल ट्रान्झिशन इफेक्ट, त्याच्यावर क्लिक करा. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट केलेल्या मजकुरातील ओळीचे अंतर म्हणजेच लाईन स्पेसिंग 1.5 लाईन्स असे करण्यासाठी योग्य कृतीचा अवलंब करा. तर या ठिकाणी पॅरेग्राफ आहे, त्याची लाईन स्पेसिंग बदलण्यासाठी आपल्याला इथं पॅरेग्राफ ग्रुपमध्ये या ठिकाणी लाईन स्पेसिंग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 द्यायचे, त्याच्यावर क्लिक करा. नेक्स्ट आता आपले या ठिकाणी 25 सेशनचे नॉलेज चेकचे क्वेश्चन संपलेले आहेत. पुढला प्लस ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे. त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ लर्निंग पाथ या ऑप्शनला क्लिक करून पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. प्रोसीड करा. थोडा वेळ लागेल डाउनलोड होण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट करा. स्टार्ट. सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ येतील ते ऐकून घ्या तुम्ही. ग्राफिक डिझायनर. तर या ठिकाणी माझे दोन्ही व्हिडिओ ऐकून झालेले आहेत. पुढचे क्वेश्चन घेण्यासाठी आपल्याला नेक्स्ट बटनला क्लिक करायचे. पहिला क्वेश्चन बघा, जेव्हा आपण आपल्या सिस्टीममध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट सुरू करता तेव्हा आपण ज्या स्टेप घेता त्या पुढील दिलेल्या ऑप्शनमधून ओळखा असं विचारलेलं आहे त्यानं. तर याचं उत्तर फर्स्ट ऑप्शन स्टार्ट बटनावर आपण क्लिक करतो. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डर ओपन करा या ऑप्शनला क्लिक करतो. याचे करेक्ट 2 उत्तर फर्स्ट आणि थर्ड आहे. दोन्हीलाही चेक मार द्या आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. नेक्स्ट
आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड साईज सेट करण्यासाठी पुढीलपैकी कोणते प्रीसेट पर्याय आहेत? तर स्लाइड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये स्लाइडचे दोन प्रकार आहेत, व्हाईट स्क्रीन आणि स्टँडर्ड. बाकी दोन्ही नाहीत. तर पहिले दोन्हीला चेक मार द्या, स्टँडर्ड आणि व्हाईट स्क्रीनला. दोन्ही प्रकार आहेत आणि सबमिट करा, तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. प्रेझेंटेशन सेव्ह करण्यासाठी पॉवर पॉईंट आपल्याला कोणती लोकेशन देतो? तर आपण डेस्कटॉपवर सुद्धा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सेव्ह करू शकतो, विद्यमान फोल्डरमध्ये सुद्धा आपण प्रेझेंटेशन सेव्ह करतो, डॉक्युमेंटमध्ये सुद्धा सेव्ह करू शकतो आणि डाउनलोडमध्ये. तर याचे सर्वच ऑप्शन करेक्ट आहेत. सर्वांना चेक मारा आणि सबमिट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, या ठिकाणी प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन स्टार्ट झाल्यानंतर आपण ते वाचून घेऊ अगोदर. क्वेश्चन बघा, दाखवलेल्या प्रेझेंटेशनमध्ये डिझाईन टॅब, कस्टमाइज ग्रुप, फॉर्मॅट बॅकग्राऊंड, फिल ग्रेडियंट, फिलचा वापर करून बॅकग्राऊंड कलर ग्रेडियंटमध्ये बदल. तिसरे ग्रेडियंट स्टॉप सिलेक्ट करा आणि त्यानंतर कलर रिसेट कर्सरमधून ऑरेंज कलर सिलेक्ट करा असं सांगितलेलं आहे त्यानं. तर या ठिकाणी आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर फॉर्मॅट बॅकग्राऊंड ऑप्शनला क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ग्रेडियंट स्टॉप दिसत असेल, त्या तिसऱ्या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचे. तिसऱ्या ॲरोवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर कलर देण्यासाठी आपल्याला या कलर ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला ऑरेंज कलर अप्लाय करायचे. इथे बघा स्लाईडला तुम्हाला कलर आलेला दिसत असेल. इथं क्वेश्चनच्या पाठीमागे येत होता, त्याच्यासाठी मी साईडला घेऊन ते केलेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करू शकतात. त्याच्यानंतर सबमिट करा, तुमचा हा क्वेश्चन करेक्ट येईल. तर या पद्धतीनं आपला प्रॅक्टिकलचा क्वेश्चन झाल्यानंतर पुढचा थेरीचा क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे. क्वेश्चन बघा, इन्सर्ट टॅबमधील डॅश पर्याय वापरून सुद्धा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करता येतो. तर आपण इन्सर्ट बॉक्स शिवाय सेप्समधून सुद्धा टेक्स्ट बॉक्स येऊ शकतो. तर याचं करेक्ट सेप्स उत्तर आहे, त्याला क्लिक करा, सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये होम टॅब, स्लाइड ग्रुप आणि न्यू स्लाइडचा वापर करून तुम्ही एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हणलेलं आहे त्यानं. क्वेश्चन स्टार्ट करा. आपल्याला होम टॅबमध्ये, स्लाइड ग्रुपमध्ये न्यू स्लाइड या ऑप्शनचा उपयोग करून काय करायचे, या ठिकाणी एक ब्लँक स्लाइड या ठिकाणी आपल्याला इन्सर्ट करायचे. ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा, तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. तर प्रॅक्टिकलचा क्वेश्चन झाल्यानंतर परत आपल्यासमोर थेरीचा क्वेश्चन आलेला आहे. पॉवर पॉईंटमध्ये शेप सहित टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी टेक्स्ट बॉक्सचा उपयोग केला जातो. त्याचं उत्तर बरोबर आहे. आपण शेप आणि टेक्स्ट बॉक्स दोन्ही घेऊ शकतो शेप्समधून. बरोबरला क्लिक करा, सबमिट करा. नेक्स्ट परत आपल्यासमोर आता प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप, हेडर और फुटरचा वापर करून फुटरमधील टेक्स्टला 2015 कॅटलॉग हा टेक्स्टने बदला. स्लाइड नंबर आणि फुटरचे चेकबॉक्स सिलेक्ट करा आणि फुटरच्या सेक्शनमधील टेक्स्ट बदला असे त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याला सर्वप्रथम पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुरू करायचे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट टॅबला क्लिक करायचे. त्याच्यानंतर टेक्स्ट ग्रुपमध्ये हेडर फुटरला क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला स्लाइड नंबर पण द्यायचे, फुटरला पण चेक मार्क द्यायचे आणि या ठिकाणी आपल्याला फुटरच्या ठिकाणी एक टेक्स्ट टाईप करायला सांगितले त्यानं. तो टेक्स्ट म्हणजे 2015 कॅटलॉग हा टेक्स्ट कॉपी करून घ्या आणि या ठिकाणी फुटरच्या बॉक्समध्ये त्याला पेस्ट करा आणि अप्लाय टू ऑल करा. सर्व स्लाइडला स्लाइड नंबर आणि फुटर येईल. आपला क्वेश्चन करेक्ट आला, त्याच्यानंतर सबमिट करा. तर बघा या ठिकाणी प्रॅक्टिकलचा क्वेश्चन झाल्यानंतर पुढचा आपल्यासमोर थेअरीचा परत क्वेश्चन आलेला आहे. सिलेक्ट केलेल्या टेक्स्टसाठी आपण पॉवर पॉईंटमध्ये एकहून अधिक फॉन्ट स्टाईल वापरू शकतो. बरोबर आहे, एकापेक्षा आपण जास्त फॉन्ट अप्लाय करू शकतो. अनेक फॉन्ट आहेत, जे पाहिजे ते आपण त्याला अप्लाय करू शकतो. बरोबरला क्लिक करा, सबमिट करा. परत आपल्यासमोर थेअरीचा क्वेश्चन आलेला आहे. पुढील अलाइनमेंट पर्यायाच्या आपण त्यांना अनलेबल करण्यासाठी क्लिक कराल त्या आयकॉनवर जोड्या लावा असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी काही रिकामी बॉक्स दिलेले आहेत, त्याच्यावर नावं आहेत. त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी खालचे आयकॉन हे करायचे आहेत. पहिला आयकॉन आहे या ठिकाणी सेंटर अलाइनमेंट, तर सेंटरचा हा आहे, या ठिकाणी सेंटरला घ्या. त्याच्यानंतर लेफ्ट आहे, तर लेफ्ट हा आहे, त्याला ड्रॅग करून घ्या.
त्याच्यानंतर राईट, त्याच्यानंतर जस्टिफाय. सर्व विद्यार्थ्याला तर हे 100% येतच असतील. सबमिट, कारण तो तुमच्या आवडीचा क्वेश्चन होता, त्याच्यामुळे 100% तो येईलच तुम्हाला. पुढचा क्वेश्चन बघा. पुढे दिलेल्या पर्यायामधून कोणता पर्याय आपल्याला पॉवर पॉईंटमध्ये टेक्स्टला ग्रेडियंट फिल अप्लाय करायला समक्ष करेल ते ओळखा. तर ग्रेडियंट या ठिकाणी आपण तिसरा जो आयकॉन आहे याचा यूज करून आपण ग्रेडियंट अप्लाय करू शकतो. त्याला चेक मार द्या तिसऱ्या आयकॉनला आणि सबमिट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. सिलेक्ट केलेल्या टेक्स्टसाठी आपण पॉवर पॉईंटमध्ये एकूण अधिक फॉन्ट स्टाईल वापरू शकतो. बरोबर आहे. परत रिपीट क्वेश्चन आला आपल्याला. आपण कितीही फॉन्ट किंवा वेगवेगळे फॉन्ट अप्लाय करू शकतो. बरोबर आहे याचं उत्तर. बरोबरला क्लिक करा, सबमिट करा. परत आपल्यासमोर थेअरीचा क्वेश्चन आला. आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर्स ॲड करतेवेळी आपण आपल्याला कम्प्युटर सिस्टीममध्ये स्टोअर केलेल्या आणि उपलब्ध असलेल्या इमेजेसच फक्त इन्सर्ट करू शकतो. तर याची चूक आहे. आपण आपल्या कम्प्युटरमध्ये जर इमेज नसतील तर डायरेक्ट इंटरनेटहून सुद्धा आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपण इमेज घेऊ शकतो किंवा प्रेझेंटेशनमध्ये घेऊ शकतो. त्यांना फक्त सिस्टीममधल्याच घेऊ शकतो असं म्हणलेलं आहे. तर याचं उत्तर चूक आहे. चूकला क्लिक करा आणि सबमिट करा. क्वेश्चन समजून घेणं महत्त्वाचं विद्यार्थी मित्र. फक्त जस्ट चूक आहे म्हणून चूकला क्लिक करू नका. तो क्वेश्चन समजून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेत पुन्हा प्रॉब्लेम येणार नाही आहे. पुढचा क्वेश्चन बघा. जर आपण एका स्लाईडमध्ये एक नवा शेप्स ड्रॉ केला तर स्लाईडच्या साईजला फिट होण्यासाठी तो आपोआप ॲडजस्ट केला जातो. तर आपोआप ॲडजस्ट शेप केला जात नाही. आपल्याला जेवढा शेप्स पाहिजे तेवढा शेप्स स्वतः ॲडजस्ट करावा लागतो. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर सुद्धा चूक आहे, कारण त्यानं ऑटोमॅटिक ॲडजस्ट करते असं म्हणलेलं आहे. तर तो आपण स्वतःहून करावा लागतो. त्याच्यामुळे उत्तर चूक आहे. चूकला क्लिक करा आणि सबमिट करा. त्याच्यानंतर परत आपल्यासमोर या ठिकाणी प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ऑरेंज कलरचा शेप्स सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब शेप्स स्टाईल ग्रुप शेप्स फिलचा वापर करून त्याचा कलर लाईट ब्ल्यू करा म्हणलेला आहे. तर स्टार्ट एक्झामला क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर प्रॅक्टिकलचा क्वेश्चन ओपन होईल. ह्याच्यामध्ये एक ऑरेंज कलरचा शेप्स आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर वर आपल्याला टॉपला फॉर्मॅट टॅब आहे त्याच्यामध्ये जायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी शेप्स फिल या ऑप्शनला क्लिक करून त्याला काय द्यायचे, आपल्याला लाईट ब्ल्यू हा कलर द्यायचे. तर या ठिकाणी लाईट ब्ल्यू हा कलर आहे. तर त्याला क्लिक करा आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येईल. तर बघा यानंतर परत प्रॅक्टिकल झाल्यानंतर थेअरीचा क्वेश्चन आला. पॉवर पॉईंटमध्ये शेप्स मॉडिफाय करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे. तर आपल्याला शेप्स मॉडिफाय म्हणजे त्याच्यात बदल करायचा असेल तर आपण शेप्स सिलेक्ट करा आणि शेप्स एडिट करा हे ऑप्शन आपल्याला असते. 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. त्याला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. एकदा आपण आपला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये एक शेप्स इन्सर्ट केला की आपण त्याला रोटेट करू शकत नाही अथवा त्याचे ओरिएंटेशन बदलू शकत नाही. तर अगदी चुकीचं स्टेटमेंट आहे. आपण त्याला रोटेट पण करू शकतो आणि त्याचं ओरिएंटेशन परत बदलू शकतो. तर या ठिकाणी चूकला चेक मार्क द्या आणि सबमिट करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. नेक्स्ट प्रेझेंटेशन स्लाइडमध्ये इन्सर्ट केलेला ऑब्जेक्ट. तर या पद्धतीने आज आपला पहिला सेशन संपला. आपण पुढच्या सेशनला म्हणजे 26व्या सेशनला सुरुवात करू. सेशन 26ला क्लिक करा. त्याच्यामधले क्वेश्चन सोडण्यासाठी पहिल्या प्लसला आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज चेक या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. त्याच्यामध्ये नॉलेज चेक फर्स्टला क्लिक करा. तुम्हाला तुमच्यासमोर क्वेश्चन आलेला दिसेल. क्वेश्चन बघा. तुम्ही टायटल ओनली हा लेआउट असलेली स्लाइड प्रेझेंटेशनमध्ये समाविष्ट केली आहे. आता तुम्हाला त्या स्लाइडचा लेआउट बदलायचा आहे. तुम्ही सध्याच्या स्लाइडचा लेआउट बदलून तो पिक्चर विथ कॅप्शन असा कसा कराल त्याने विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला ह्या स्लाइडचा लेआउट बदलून काय करायचे आहे, पिक्चर विथ कॅप्शन करायचे आहे. तर इथं लेआउट ऑप्शनमध्ये जायचे आपल्याला स्लाइड ग्रुपमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला पिक्चर विथ कॅप्शन हा सर्वात शेवटचा ऑप्शन आहे. त्याला क्लिक करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. क्वेश्चन अगदी सोपे आहेत. व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून ते व्यवस्थित सोडवून घ्या. समजणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वात शेवटी तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक लेआउट असलेली स्लाइड समाविष्ट केली आहे. आता तुम्हाला हा लेआउट बदलून तो कॅपॅरिझन असा करायचा आहे. तुम्ही ते कसं कराल. तर या ठिकाणी या पहिल्या स्लाइडचा आपल्याला लेआउट बदलायचा आहे आणि त्याला आपल्याला काय करायचे आहे, कॅपॅरिझन करायचे. तर इथे या ठिकाणी आहे त्याच्यावर क्लिक करा. ते कन्वर्ट होईल त्याच्यामध्ये. तर बघा त्याचं लेआउट बदलेलं आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. तुम्ही एक फोल्डर तयार केले आहे
आणि त्यात तुमच्या कुटुंबातील सदस्याचे वेगवेगळे फोटो समाविष्ट केले आहेत. तुम्हाला या फोटोचा वापर करून एक सुंदर फोटो अल्बम तयार करायचा आहे. त्यासाठी तुम्ही योग्य कृती करा असं म्हणलेलं आहे त्यानं. तर फोटो अल्बम तयार करण्यासाठी इन्सर्ट टॅबला अगोदर क्लिक करावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो अल्बम दिसेल, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये न्यू फोटो अल्बम ऑप्शनला क्लिक करा. त्याच्यानंतर फाईल अँड डिस्क म्हणजे आपल्याला आपल्या डिस्कमधल्या फाईल घ्यायचे, तर फाईल अँड डिस्कला क्लिक करा. इथं कोणत्याही एका इमेजला क्लिक करा आणि त्याच्यानंतर इन्सर्ट करा. या ठिकाणी तुम्हाला क्रिएट ऑप्शन दिसेल, क्रिएटला क्लिक केलात की तुमचा एक अल्बम क्रिएट होईल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला निवडायचे. तर बघा हा क्वेश्चन या ठिकाणी येत नाही, तर हा क्वेश्चन आपल्याला इंग्लिशमध्ये सॉल्व करावा लागेल. या ठिकाणी भाषा मराठीच्या ठिकाणी इंग्लिश करा, तो क्वेश्चन तुमच्यासमोर ओपन होईल. तर बघा या ठिकाणी आपल्याला इंग्लिश घेतल्यानंतर तो क्वेश्चन ओपन झालेला आहे. क्वेश्चन बघा, यूज अप्रोप्रिएट स्टेप टू अनग्रुप बिलो ऑब्जेक्ट. तर खाली एक ग्रुप आहे, त्याला आपल्याला अनग्रुप करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, फॉर्मॅट टॅबमध्ये जायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी रोटेट ऑप्शन ग्रुप ऑप्शनला क्लिक करायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अनग्रुप या ऑप्शनला क्लिक करून त्याला अनग्रुप करायचे. नेक्स्ट परत आपण भाषा मराठी करून घेऊत आपल्या पुढल्या क्वेश्चनसाठी. सिलेक्ट केलेला घटक व्हर्टिकल फ्लिप करण्यासाठी म्हणजेच उभ्या पद्धतीने फिरवण्यासाठी योग्य कृती करा म्हणलेला आहे. तर हा टेक्स्ट आपल्याला काय करायचे, व्हर्टिकल करायचे. त्याच्यासाठी आपल्याला परत फॉर्मॅटमध्ये जावं लागणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी रोटेटला क्लिक करायचे आणि फ्लिप व्हर्टिकल 3 नंबरला ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. पुढचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट केलेल्या वर्डातला तुम्हाला आकर्षक टेक्स्ट इफेक्ट लागू करायचे आहेत. सिलेक्ट केलेल्या मजकुराला तुम्ही शॅडो इफेक्ट कसे लागू कराल. तर हा आर्ट अँड क्राफ्ट 2015 टेक्स्ट आहे, त्याला आपल्याला काय करायचे, शॅडो इफेक्ट अप्लाय करायचे. त्याच्यासाठी फॉर्मॅट टॅबमध्ये जावा. या ठिकाणी आपल्याला वर्ड आर्ट इफेक्ट या ठिकाणी ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये आपल्याला शॅडो पहिलेच ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचे आणि कोणताही एक शॅडो इफेक्ट अप्लाय करा तुम्ही. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, सिलेक्ट केलेल्या वर्डातला तुम्हाला आकर्षक टेक्स्ट इफेक्ट लागू करायचे आहेत. सिलेक्ट केलेल्या मजकुराला तुम्ही रिफ्लेक्शन इफेक्ट कसे लागू कराल. तर या ठिकाणी जो काही टेक्स्ट आहे बी मेन लव, हा टेक्स्टला आपल्याला रिफ्लेक्शन इफेक्ट अप्लाय करायचे आहे, म्हणजे त्याची सावली क्रिएट करायची. त्यासाठी फॉर्मॅट टॅबमध्ये जावा. या ठिकाणी तुम्हाला सेप्स इफेक्ट ऑप्शन दिसत असेल, या ठिकाणी आपल्या टेक्स्ट इफेक्टमधून द्यायचे आहे, सेप्स इफेक्टमधून नाही. तर या ठिकाणी टेक्स्ट इफेक्टला क्लिक करा. त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये कोणताही रिफ्लेक्शन द्या. या टेक्स्टची तुम्हाला सावली आलेली दिसेल खाली, बघा या ठिकाणी सावली आलेली आहे. नेक्स्ट या ठिकाणी आपले क्वेश्चन नॉलेज चेकचे संपले. पुढल्या प्लसला क्लिक करा. त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग या ऑप्शनला क्लिक करायचे, म्हणजे आपल्याला पुढचे क्वेश्चन येतील. त्यानंतर या ठिकाणी प्रोसीडला क्लिक करा, क्वेश्चन डाउनलोड होतील. नेक्स्ट येईल, नेक्स्टला क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला स्टार्टला क्लिक करायचे. सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ येतील, ते ऐकून घ्या. शाळेमध्ये एक तर या पद्धतीने माझे दोन्ही व्हिडिओ संपलेले आहेत. पहिला क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे. आपल्या सिस्टीममध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट ओपन करण्यासाठी पुढीलपैकी कोणता योग्य पाथ आपण अनुसराल असं विचारलेलं आहे. तर तो पहिला करेक्ट आहे. स्टार्ट बटनला क्लिक करतो आपण, त्याच्यानंतर ऑल प्रोग्राम मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटला क्लिक करतो. पहिलं करेक्ट आहे, त्याला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, एका विद्यमान प्रेझेंटेशनमधील बदल सेव्ह करण्यासाठी कोणता पर्याय आपण वापरू शकाल. तर आपण त्याला सेव्ह करतो. सेव्ह करण्यासाठी तर करेक्ट लास्टचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा, सबमिट करा. आपण एकही स्लाइड ॲड अथवा डिलीट न करता आपल्या प्रेझेंटेशनमधील स्लाइड लेआउट बदलून इच्छिता आपण कोणता आयकॉन शोधाल. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या स्लाइडचा लेआउट बदलायचा असेल तर आपण या ठिकाणी 2 नंबरचा आयकॉन आहे, स्लाइडचा लेआउट बदलण्यासाठी या पद्धतीचा आयकॉन येतो, त्याला क्लिक करा 2 नंबरच्या आयकॉनला आणि त्याच्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट पुढील क्वेश्चन, इथे दाखवलेल्या इमेजेसमध्ये बॅकग्राऊंडला कोणता फिल इफेक्ट अप्लाय केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला पिक्चर टेक्स्चर इफेक्ट अप्लाय केलेला आहे. तर 3 नंबर ह्याचं करेक्ट उत्तर आहे बघा, पिक्चर ऑर टेक्स्चर फिल. त्याला चेक मार द्या आणि त्याच्यानंतर सबमिट करा.
पुढचा क्वेश्चन बघा. जर आपल्याला आपल्या प्रेझेंटेशनमध्ये एक नवीन स्लाइड इन्सर्ट करायची असेल तर आपल्याला इथे दाखवलेल्या न्यू स्लाइड आयकॉन कुठे सापडेल? तर तो आपल्याला होम टॅबमध्ये असतो. होम टॅब हे 3 नंबरला ऑप्शन आहे, त्याला चेक मार द्या आणि सबमिट करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये स्लाइड पेजचा साईज ॲडजस्ट करण्यासाठी आपण काय कराल? तर याचे करेक्ट उत्तर पहिले आहे लेफ्ट स्क्रोल बारवर ओव्हर करणे आणि माऊस पॉइंटर ड्रॅग करणे. त्याला क्लिक करा आणि सबमिट करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. नेक्स्ट पुढील क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन आपल्यासमोर प्रॅक्टिकलचा आलेला आहे. अगोदर क्वेश्चन आपण वाचून घेऊत. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये डिझाईन टॅब कस्टमाइज ग्रुप फॉर्मॅट बॅकग्राऊंडचा वापर करून पिक्चरचे बॅकग्राऊंड बदला. त्यानंतर फिल पिक्चर टेक्स्चर फिल आणि फाईलचा वापर करा. तुमच्या आवडीचे एक पिक्चर्स ब्राउझर करा आणि तेच पिक्चर्स बॅकग्राऊंड म्हणून सेट करा असं म्हणलेलं आहे त्यानं. तर क्वेश्चन स्टार्ट करा. क्वेश्चन ओपन होईल. सिंपल आहे. आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये बॅकग्राऊंडला एक पिक्चर घ्यायची आहे. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला या ठिकाणी डिझाईन टॅबला क्लिक करायचे. डिझाईन टॅबला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कस्टम ग्रुपमध्ये फॉर्मॅट बॅकग्राऊंडला क्लिक करायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी पिक्चर और टेक्स्चरला क्लिक करा आणि त्याच्यानंतर इथं फाईल ऑप्शनला क्लिक करा. तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमधली इमेज दिसेल. कोणतीही एक इमेज क्लिक करा आणि त्याच्यानंतर इन्सर्ट करा. ती इमेज तुम्हाला तुमच्या स्लाईडच्या बॅकग्राऊंडला आलेली दिसेल. त्याच्यानंतर तुमचं उत्तर सबमिट करा. क्वेश्चन बरोबर येईल. तर बघा या पद्धतीनं प्रॅक्टिकलचा क्वेश्चन झाल्यानंतर तुमच्यासमोर थेअरीचा परत क्वेश्चन आलेला आहे. सिलेक्ट द करेक्ट पाथ टू अप्लाय वर्ड आर्ट इन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण वर्ड आर्ट घेण्यासाठी सर्वप्रथम इन्सर्ट टॅबला क्लिक करतो आणि त्याच्यानंतर मग वर्ड आर्ट घेतो. तर हे 3 नंबरचं करेक्ट आहे. त्याला चेक मार द्या आणि सबमिट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. जर आपल्याला वर्ड आर्ट टेक्स्टचा कलर बदलायचा असेल तर आपण कोणता पर्याय शोधाल? तर आपण टेक्स्ट कलर देणार आहे त्याला. तर या ठिकाणी टेक्स्ट कलर त्याचं उत्तर आहे. सबमिट करा. सॉरी या ठिकाणी क्वेश्चन. जर आपल्याला वर्ड आर्ट टेक्स्टला कलर बदलायचा असेल तर आपण कोणता पर्याय शोधाल? वर्ड आर्टला आपल्याला जर टेक्स्ट कलर बदलायचा असेल तर आपण टेक्स्ट कलरमधून सुद्धा त्याचा कलर बदलू शकतो आणि टेक्स्ट फिलमधून सुद्धा बदलू शकतो. हे दोन्ही ऑप्शन आहेत. तर आता हे ऑप्शन नाही आहे. 100% टेक्स्ट फिल हे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. बरेच ठिकाणी असे क्वेश्चन येऊ लागले ज्याचे 2 ऑप्शन आहेत. त्याच्यामुळे कन्फ्युजन होत आहे. कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही क्वेश्चन बघून व्हिडिओ ऐकून त्याच्यानंतर सोडणार. त्याच्यामुळे व्यवस्थित समजून आल्यानंतर तुम्ही या पद्धतीने सोडा. टेक्स्ट फिल हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. टेक्स्ट फिलला क्लिक करा आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. सर्वात शेवटी मी दाखवतो सुद्धा मग आपण टेक्स्ट कलरमधून सुद्धा आणि सेफ्स फिलमधून सुद्धा देऊ शकतो. सर्वात शेवटी ते मी करून तर तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये कन्फ्युजन राहणार नाही. तर चला उशीर न करता पुढचा क्वेश्चन बघू. आपण प्रेझेंटेशनमध्ये प्री डिझाईन्स वर्ड आर्ट इन्सर्ट केल्यानंतर ते मॉडिफाय करू शकत नाही. तर कोणतीही आपण एखादी वर्ड आर्ट प्री डिझाईन इन्सर्ट केलं तर त्याच्यात आपण बदल करू शकतो. तर त्यानं करू शकत नाही असं म्हणलेलं आहे. त्याच्यामुळं हे उत्तर चूक आहे. सबमिट. सॉरी करू शकतो म्हणलेलं आहे. चूक. करू शकत नाही असं म्हणलेलं नाही आहे त्यानं. करू शकत नाही असं म्हणलेलं नाही पण मी वाचण्यात थोडा हे झालेला आहे. करू शकतो म्हणलेलं आहे म्हणजे बरोबर आहे. आपण त्याच्यात बदल करू शकतो. क्वेश्चन समजलेलं होता फक्त वाचलेलं व्यवस्थित नव्हतं. बरोबरला क्लिक करा. सबमिट करा. जेव्हा एका प्रेझेंटेशनमध्ये आपण सिलेक्ट केलेले टेक्स्ट अलाइन करता तेव्हा काय होते? तर या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर 3 नंबरचं आहे. स्लाइडच्या स्पेसिफाईल्स स्लाइडला ते रिपोजिशन होते. हे 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा आणि त्याच्यानंतर सबमिट करा. तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येईल. या पद्धतीने आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केली आहे. आता तर बघा या पद्धतीने आपलं 26वे सेशन सुद्धा कंप्लीट झालं. गो टू होमवर क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला 27 सेशन सुद्धा या ठिकाणी सोडून घ्यायचे. पुढे 27 सेशनला क्लिक करतो. त्यानंतर पहिल्या प्लसला क्लिक करा. त्याच्यानंतर नॉलेज चेक या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेऊ.
क्वेश्चन थोडं काळजीपूर्वक मलाच वाचावं लागणार आहे, कारण क्वेश्चन व्यवस्थित न समजल्यामुळे क्वेश्चन थोडा मिसअंडरस्टँडिंग उरलेलं आहे. खाली सिलेक्ट केलेल्या घटकातील सेप्स आउटलाईन तुम्ही कशी काढून टाकाल? तर या ठिकाणी एक सेप्स आहे, त्याची आपल्याला आउटलाईन काढायची, तर त्याच्यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये क्लिक करायचे. या ठिकाणी सेप्स आउटलाईन ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये नो आउटलाईन ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, सिलेक्ट केलेल्या आकाराला तुम्ही ग्लो व्हेरिएशन इफेक्ट कसा लागू कराल? गॅलरीतून कोणताही इफेक्ट लागू करा म्हणलेला आहे. या ठिकाणी आपल्याला ग्लो इफेक्ट अप्लाय करायचे. त्याच्यासाठी फॉर्मॅट टॅबला परत क्लिक करायचे. आपल्याला सेप्स इफेक्टमध्ये जायचे, त्याच्यामध्ये ग्लो इफेक्टला क्लिक करा आणि कोणताही ग्लो इफेक्ट दिलं तर चालेल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये स्लाइडचा आकार बदलायचा आहे. स्लाइडचा आकार बदलून तो स्टँडर्ड असा करण्यासाठी तुम्ही कोणत्या पायऱ्याचा अवलंब कराल असं विचारलेलं आहे. तर आपल्याला आपली स्लाइड स्टँडर्ड करायची, त्याच्यासाठी आपल्याला डिझाईनमध्ये जावं लागतं. त्याच्यानंतर या ठिकाणी स्लाइड साईज आहे, त्याला क्लिक करा आणि पहिलं ऑप्शन आहे स्टँडर्ड, त्याला क्लिक करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. त्याच्यानंतर आपल्याला हे पहिलं ऑप्शन निवडायचे, क्वेश्चन आपला करेक्ट येईल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, तुम्हाला मजकुराचे कॅपिटलायझेशन बदलायचे आहे. सिलेक्ट केलेला मजकूर तुम्ही अप्पर केसमध्ये कसा बदलाल असं म्हणलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला हा टेक्स्ट अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर फॉन्ट ग्रुपमध्ये या ठिकाणी चेंज केस ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये अप्पर केसला क्लिक करा, तुमचा टेक्स्ट हा कॅपिटलमध्ये येईल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, तुम्हाला मजकुराचे कॅपिटलायझेशन बदलायचे आहे. सिलेक्ट केलेल्या मजकुराची केस बदलून तुम्ही ती कॅपिटलाइज इच वर्ड कशी कराल? तर या ठिकाणी आपल्याला परत फॉन्ट ग्रुपमध्ये चेंज द केसमध्ये जायचे आणि या ठिकाणी आपल्याला कॅपिटलाइज इच वर्ड हा चेंज केस अप्लाय करायचे, त्याला क्लिक करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन बघा, तुम्ही एक मॅगझिन कव्हर पेज म्हणजे मासिकचे मुखपृष्ठ तयार करत आहात. तुम्हाला स्लाइडवरील चित्राचे विशिष्ट क्रमामध्ये फेरमांडणी करायची आहे. सिलेक्ट केलेला घटक ब्रिंग टू फ्रंट पर्याय वापरून इतर सर्व घटकांचे पुढे तुम्ही कसे कराल? तर या ठिकाणी आपल्याला हा जो काही टेक्स्ट आहे तो आपल्याला सेप्सच्या पुढे आणायचे आहे. त्यासाठी फॉर्मॅट टॅबला क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला ब्रिंग फॉरवर्ड ऑप्शन दिसत असेल, त्याच्या ॲरोवर क्लिक करायचे आणि या ठिकाणी आपल्याला ब्रिंग टू फ्रंट या ऑप्शनला क्लिक करायचे. हा टेक्स्ट जर तुम्हाला डब्ल्यू दिसत नाही तो दिसेल बघा. मी या ठिकाणी क्लिक करतो, बघा कंप्लीट तो आला समोर. या पद्धतीने आपला क्वेश्चन कंप्लीट झाला. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. फक्त क्वेश्चन थोडे खूप मोठा करून विचारलेला आहे. ज्या पद्धतीनं गुगली बॉल येतो त्या पद्धतीनं खेळायला कठीण जातो गुगली बॉल. तुम्ही एक स्टिकर डिझाईन करत आहात. तुम्हाला स्लाइडमध्ये फोटो विशिष्ट क्रमाने मांडायचे आहेत. सेंड टू बॅक पर्यायाचा वापर करून सिलेक्ट केलेला घटक इतरांच्या पाठीमागे तुम्ही कसा हलवाल? तर हा जो काही सेप्स आहे तो आपल्याला आता पाठीमागे घ्यायचे. त्यासाठी परत फॉर्मॅटमध्ये जायचे. या ठिकाणी आपल्याला सेंड टू बॅक दिसत असेल, सेंड टू बॅकवर्ड, त्याच्या डाऊन ॲरोला क्लिक करायचे आणि सेंड टू बॅक ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्याच्या समोर इमेज आलेली दिसेल बघा. या ठिकाणी समोर इमेज आली, तो बॅकग्राऊंडला गेला. पुढचे क्वेश्चन सोडण्यासाठी पुढल्या प्लसला क्लिक करा. त्याच्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून पुढचे कंटिन्यू क्वेश्चन या ठिकाणी सोडून घ्यायचे. प्रोसीड करा. त्याच्यानंतर क्वेश्चन डाउनलोड होतील. डाउनलोड झाल्यानंतर नेक्स्ट दिसेल, नेक्स्ट आलेला आहे, नेक्स्टला क्लिक करा. त्याच्यानंतर स्टार्ट करा. सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ येतील ते ऐकून घ्या. तर ह्या पद्धतीने माझे व्हिडिओ ऐकून झाले. पुढचा क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे, क्वेश्चनला क्लिक करा. आपण आपल्या सिस्टीममध्ये पॉवर पॉईंट विविध प्रकारे ओपन करू शकता. पॉवर पॉईंट ॲप्लिकेशन अथवा एक पॉवर पॉईंट फाईल ओपन करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय वापरता येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर याचं, तर या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर 3 आहेत. पहिला, दुसरा आणि लास्टचा. फाईल एक्सप्लोरर ओपन करा. सर्च बॉक्समध्ये पॉवर पॉईंट टाईप करा. हे चुकीचं आहे. सर्च बॉक्समध्ये आपण क्लिक करतो, फाईल एक्सप्लोररमध्ये क्लिक करत नाही. त्याच्यामुळे बाकीचे तिन्ही पण बरोबर आहेत. हा तेवढा नाही, तिन्हीला चेक मार, त्या सबमिट करा. नेक्स्ट, पॉवर पॉईंट 2013 मध्ये आपल्याला कम्प्युटरवर सेव्ह केल्या जाणाऱ्या फाईलचे डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन काय असेल? तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं एक्सटेन्शन PPTX हे असतं.
शेवटचा आहे त्याला चेक मार्क आणि सबमिट करा. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. जेव्हा आपण टायटल स्लाईडचा लेआउट बदलून ब्लँक असा करता तेव्हा टायटल आणि सबटायटल प्लेसहोल्डर स्लाईडमधून काढून टाकले जातात. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या स्लाईडला ब्लँक स्लाईडमध्ये लेआउट बदलतो त्यावेळेस ते पूर्ण ब्लँक होते, त्याच्यामधले प्लेसहोल्डर निघून जातात. याचं उत्तर बरोबर आहे. बरोबरला क्लिक करा आणि सबमिट करा. एक ब्लँक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करा आणि एका पिक्चरला बॅकग्राऊंड म्हणून सेट करा. पुढे आपल्याला फक्त कमांड सांगितली आहे त्यानं, ते जास्त न वाचता मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला डिझाईन टॅबचा यूज करून बॅकग्राऊंड या कमांडचा यूज करून बॅकग्राऊंडला एक इमेज घ्यायचे. तर सर्च बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्ही क्लिक करा, तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची फाईल दिसेल. ते फाईल ओपन करून घ्या. त्याच्यामध्ये ब्लँक प्रेझेंटेशन निवडा. आपल्याला या स्लाईडमध्ये बॅकग्राऊंडला इमेज घेण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जायचे आहे. त्याच्यानंतर फॉर्मॅट बॅकग्राऊंडला क्लिक करायचे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पिक्चर और टेक्स्चर फिल ऑप्शनला क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला फाईल ऑप्शन दिसेल, त्याच्यामध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये कोणतीही एक इमेज निवडा. मी या ठिकाणी माझे आयकॉन इमेज सिलेक्ट करतो आणि इन्सर्ट करतो. बघा या ठिकाणी इमेज तुम्हाला आलेली दिसेल. आता या पद्धतीने येईल. त्याच्यानंतर सबमिट करा. तुमचा क्वेश्चन हा करेक्ट येईल. तर प्रॅक्टिकलचा क्वेश्चन झाल्यानंतर समोर आपल्या परत आता या ठिकाणी थेअरीचा क्वेश्चन आला आहे. पॉवर पॉईंट आपल्याला नवीन स्लाईड इन्सर्ट करण्यापूर्वी तिचा लेआउट निवडू देत नाही. तर आपण त्याचा लेआउट निवडू शकतो. आपल्याला टायटल ओनली स्लाईड पाहिजे की कंप्रेशन पाहिजे, टू कंटेंट पाहिजे की टायटल ओनली पाहिजे किंवा ब्लँक पाहिजे, जे पाहिजे ते निवडू शकतो. त्यांना निवडू देत नाही असं विचारलेलं आहे. त्याचं उत्तर चूक आहे. चूकला क्लिक करा, सबमिट करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. नेक्स्ट. एका पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा आपण स्लाईड पेन लहान करतो तेव्हा काय होते? तर याचे करेक्ट उत्तर फर्स्ट आणि लास्ट आहे. स्लाईड थंबनेल लहान दिसू लागतात. स्क्रीनवर एका वेळी दिसणाऱ्या स्लाईडची संख्या वाढते. दोन्हीला चेक मार्क द्या आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. एका पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण स्लाईड बॅकग्राऊंडची ट्रान्सपरन्सी विविध प्रकारे सेट करू शकतो. ते करण्यासाठी पुढीलपैकी कोणते पर्याय आपल्याला उपयोगी पडतील असं विचारलेलं आहे त्यानं. तर ह्याचे सर्वच करेक्ट ऑप्शन आहेत. सर्वांना चेक मार्क द्या, त्याच्यानंतर सबमिट करून घ्या. सॉरी. तर परत या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन कन्फ्यूज झालेला होता. तर पहिले ह्याचे दोन्ही करेक्ट ऑप्शन आहेत. डिझाईन टॅब फॉर्मॅट बॅकग्राऊंड ग्रुप ट्रान्सपरन्सी स्लाईडवर ड्रॅग करा. त्याच्यानंतर डिझाईन टॅब फॉर्मॅट बॅकग्राऊंड आणि परसेट व्हॅल्यू एंटर करा. दोन्ही ऑप्शन आपण निवडू शकतो. हा पण चुकीचा आहे. साधारण याचे सर्वच पर्याय बरोबर दिसतात. आय थिंक हा शेवटचा पर्याय नसणार आहे त्याचा. डिझाईन टॅब फॉर्मॅट बॅकग्राऊंड ग्रुप ट्रान्सपरन्सी ॲडजस्ट करण्यासाठी ऑफसेट पिक्चर पर्याय वापरतात. बाकीचे तर सर्व आहेत. ठीक आहे, आपण या ठिकाणी पहिले 3 करून बघू. हे तिन्ही करेक्ट असावेच पाहिजे. लास्ट ऑप्शन हेच आहे आपल्याला आता. ठीक आहे, सबमिट 100% हा करेक्ट येईल. ठीक आहे, बघा आपला करेक्ट क्वेश्चन आलेला आहे या ठिकाणी. नेक्स्ट. आपण एक प्रेझेंटेशन क्रिएट करत आहात आणि वर्डआर्ट पर्याय वापरून त्यात थोडे स्लाइड टेक्स्ट ॲड करू इच्छिता. ते करण्यासाठी पुढीलपैकी कोणता मार्ग बरोबर आहे? तर आपण इन्सर्ट टॅबवर क्लिक करतो आणि त्याच्यानंतर मग टेक्स्ट बॉक्स घेतो. टेक्स्ट बॉक्स ग्रुपचा यूज करून. तर 2 नंबरचं करेक्ट स्टेटमेंट आहे, त्याला चेक मार्क द्या आणि त्याच्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा, प्रॅक्टिकलचा आलेला आहे आपल्यासमोर. अगोदर आपण क्वेश्चन वाचून घेऊ. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये वर्डआर्टमध्ये आलेला डिजिटल पर्सनल प्लॅटफॉर्म हा टेक्स्ट सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब वर्डआर्ट ग्रुप टेक्स्ट इफेक्ट शेडो वापर करून त्यास ऑफसेट सेंटर हा टेक्स्ट इफेक्ट अप्लाय करा म्हणलेला आहे त्यानं. क्वेश्चन स्टार्ट करा. डिजिटल पर्सनल पोर्टफोलिओ आपल्याला सिलेक्ट करायचे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल डिजिटल पर्सनल पोर्टफोलिओ, त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्मॅट टॅबचा यूज करायचे. फॉर्मॅट टॅबमध्ये जावा. त्यानंतर आपल्याला ऑफसेट सेंटर करायचे.
तर त्याच्यासाठी या ठिकाणी टेक्स्ट इफेक्टमध्ये जावा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, शॅडो इफेक्टमध्ये जायचे आणि सेंटर ऑप्शन निवडायचे त्याचं. तर या ठिकाणी बघा ऑफसेट सेंटर आलेला आहे, त्याला क्लिक करा आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. तर बघा प्रॅक्टिकलचा झाल्यानंतर समोर आपल्या परत थेअरीचा क्वेश्चन आलेला आहे. सामान्य टेक्स्टप्रमाणे वर्डात टेक्स्टसुद्धा होम टॅबमधून फॉन्ट ग्रुप वापरून फॉर्मॅट करता येतो. तर आपण करू शकतो होम टॅबचा यूज करून, त्याला फॉन्ट कलर देऊ शकतो. तर त्याचं उत्तर बरोबर आहे. बरोबरला चेक मारते आणि सबमिट करा. परत आपल्यासमोर प्रॅक्टिकलचाच क्वेश्चन आलेला आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये वर्डाटमध्ये असलेला डिजिटल पर्सनल पोर्टफोलिओ हा टेक्स्ट सिलेक्ट करा. होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप अलाइन लेफ्टचा वापर करून त्याची अलाइन डाव्या बाजू सेट करा म्हणलेला आहे. तर या ठिकाणी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये डिजिटल पर्सनल पोर्टफोलिओ हा टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आणि त्याचा अलाइनमेंट बदलून आपल्याला लेफ्ट करायचे. तर या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला डिजिटल पर्सनल पोर्टफोलिओ, त्याला क्लिक करा आणि या ठिकाणी पॅरेग्राफ ग्रुपमध्ये अलाइन लेफ्ट फक्त करायचे आपल्याला. तर बघा हा लेफ्टला आलेला आहे. त्याच्यानंतर सबमिट करा, तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. तर अशा पद्धतीनं आपला 27वा सेशनसुद्धा आता कंप्लीट झाला. तर ते एक मध्ये क्वेश्चन होता तो तुम्हाला मला सांगायचा होता. तर आपण वर्डआर्टचा कलर टेक्स्ट फील्डमधून सुद्धा बदलू शकतो आणि फॉन्ट कलरमधून सुद्धा बदलू शकतो. ते एक परत तुम्हाला मी कन्फ्युजन दूर करतो. त्यासाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मी स्टार्ट करतो. एक ब्लँक घेतो. या ठिकाणी मी एक नाव टाईप करतो, जसं की या ठिकाणी मी राहुल नाव टाईप करतो किंवा डायरेक्टली मी नाव काढून वर्डआर्टमध्ये नाव घेतो. ते इन्सर्टमध्ये जावा, वर्डआर्टला क्लिक करा. कोणताही एक वर्डआर्ट आपण या ठिकाणी घेऊ. बघा या ठिकाणी एक वर्डआर्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये मी राहुल नाव टाईप करतो. राहुल. तर या राहुल वर्डआर्टचा आपल्याला काय करायचे, टेक्स्ट कलर बदलायचे किंवा याचा फॉन्ट कलर बदलायचे. तर आपण या ठिकाणी टेक्स्ट फील्डचा यूज करून सुद्धा कलर बदलू शकतो. बघा या ठिकाणी तुम्हाला कलर आला दिसेल, सिलेक्ट करायचा राहिलेला आहे. सिलेक्ट करा, टेक्स्ट फील्डमध्ये जावा. इथून सुद्धा तुम्ही त्याचा कलर चेंज करू शकतात आणि आपण आपल्या होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये सुद्धा फॉन्ट कलरचा यूज करून त्याचा कलर चेंज करू शकतो. त्याच्यामुळे मला कन्फ्युजन झालेलं होतं. तर टेक्स्ट फील्ड त्याचा करेक्ट उत्तर आहे. तुम्हाला कन्फ्युजन राहू नये याच्यासाठी मी ते दाखवलं की आपण 2 ठिकाणातून शब्दाचा कलर चेंज करू शकतो. ठीक आहे, आपण वेळ न लावता पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करू. आजचा लास्ट सेशन आपला 28वा आहे, त्याला मी सुरुवात करतो. त्याच्यामधल्या पहिल्या प्लस ऑप्शनला क्लिक करतो. त्याच्यानंतर नॉलेज चेक या ऑप्शनला क्लिक करतो. त्याच्यानंतर नॉलेज चेक फर्स्ट क्वेश्चन आपण सुरुवात करू. तर बघा आपल्यासमोर या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे. सिलेक्ट केलेल्या मजकुराला तुम्ही इटॅलिक इफेक्ट कसा लागू कराल. तर या ठिकाणी इंट्रोडक्शन हा टेक्स्ट टाईप केलेला आहे, त्याला आपल्याला इटॅलिक करण्यासाठी फॉन्ट ग्रुपमध्ये इटॅलिकवर क्लिक करायचे. तो टेक्स्ट तुम्हाला तिरकस झालेला दिसेल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. बघा मी परत तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित समजून सांगत आहे. ते क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून फायनल एक्झाममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करता येईल. सिलेक्ट केलेला घटक डावीकडे 90 अंश फिरवण्यासाठी योग्य पायऱ्याचा अवलंब करा. हा जो काही टेक्स्ट आहे तो आपल्याला हे इमेज आहे ते आपल्याला 90 डिग्री लेफ्टला फिरवायचे आहे. त्यासाठी फॉर्मॅट टॅबला क्लिक करा. या ठिकाणी रोटेट ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा आणि 2 नंबर ऑप्शन आहे आपल्याला रोटेट लेफ्ट 90 डिग्री, त्याला क्लिक करा. तर बघा इमेज आपल्याला आता व्यवस्थित दिसत आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. सिलेक्ट केलेल्या स्लाइडच्या पार्श्वभूमीला ग्रेडियंट कलर लागू करण्यासाठी योग्य रिबन टॅब पर्यायाचा वापर करा. तर आपल्या स्लाइडच्या बॅकग्राऊंडला ग्रेडियंट कलर देण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जावं लागेल. त्याच्यानंतर कस्टमाइज ग्रुपमध्ये फॉर्मॅट बॅकग्राऊंडला क्लिक करा. त्याच्यामध्ये इथं ग्रेडियंट ऑप्शन आहे, ग्रेडियंट फील, त्याला क्लिक करा. तुम्हाला इथं कलर आलेला दिसेल. सो नेक्स्ट क्वेश्चन. संपूर्ण प्रेझेंटेशनचे चित्र स्पष्ट होण्यासाठी तुम्हाला स्लाइडच्या थंबनेलमध्ये बघायच्या आहेत. त्यासाठी व्ह्यू टॅबचा वापर करून प्रेझेंटेशन व्ह्यू बदलून तो तुम्ही स्लाइड शॉर्टर कसा कराल. तर आपलं प्रेझेंटेशन स्लाइड शॉर्टरमध्ये दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी अगोदर व्ह्यू टॅबमध्ये जावं लागेल. त्याच्यानंतर स्लाइड शॉर्टर आपल्याला 3 नंबरला ऑप्शन आहे या ठिकाणी, त्याला क्लिक करा. तुमचं प्रेझेंटेशन स्लाइड शॉर्टरमध्ये दिसेल. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट केलेल्या घटकासाठी 3 पीटी इतके वेट असलेले आउटलाईन म्हणजेच बाह्यरेषा तयार करण्यासाठी योग्य कृती करा. तर हे जे काही स्टेप्स आहे ह्याला आपल्याला 3 पीटी आउटलाईन द्यायचे. तर त्यासाठी फॉर्मॅट टॅबमध्ये जावा. या ठिकाणी स्टेप्स आउटलाईन आहे, त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला विड्थ ऑप्शनला क्लिक करायचे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी 3 पीटी ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा.
तर बघा त्याची विड्थ आलेली आहे आणि तुम्हाला बॉर्डर सुद्धा दिसत आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, तुम्हाला प्रत्येक स्लाइडवर फुटर समाविष्ट करायचा आहे. परत क्वेश्चन वाचतो मी. तुम्हाला प्रत्येक स्लाइडवर फुटर समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये हेडर आणि फुटर पर्यायाचा वापर करून तुम्ही फुटर कसा समाविष्ट कराल? तर आपल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटर समाविष्ट करण्यासाठी सर्वप्रथम इन्सर्ट टॅबला क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला टेक्स्ट बॉक्स ग्रुपमध्ये हेडर आणि फुटरला क्लिक करा. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्लाइड नंबरच्या खाली फुटर दिसत असेल, त्याला चेक मार द्या. त्याच्यामध्ये खाली बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचे, ऑटोमॅटिकली टेक्स्ट येईल आणि त्याच्यानंतर अप्लाय टू ऑल करायचे. आपला क्वेश्चन हा करेक्ट येईल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. अनेक घटक तुम्हाला एका घटकामध्ये ग्रुप म्हणजेच एकत्र करायचे आहेत. खालील घटक ग्रुप करून ते एका घटकात रूपांतरित करण्यासाठी योग्य पायऱ्याचा अवलंब करा. तर या ठिकाणी अनेक स्टेप्स किंवा इमेजेस सिलेक्ट केलेले आहेत. त्याला आपल्याला ग्रुप करण्यासाठी या ठिकाणी फॉर्मॅट टॅबमध्ये जायचे आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी ग्रुप ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा आणि त्याच्यामध्ये ग्रुप करा. बघा या ठिकाणी 28व्या सेशनचे नॉलेज चेकचे सुद्धा क्वेश्चन संपले. पुढचे क्वेश्चन सोडण्यासाठी पुढल्या प्लसला क्लिक करा. त्याच्यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला पुढील क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत. तर बघा 18 स्टेप 18 मार्क आहेत. प्रोसीड करा. त्याच्यानंतर क्वेश्चन डाउनलोड होतील. नेक्स्ट बटन तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होईल. नेक्स्ट आलेला आहे, नेक्स्टला क्लिक करा. त्याच्यानंतर स्टार्ट करा. सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ 2 ऐकायचे आहेत. तर बघा या ठिकाणी माझे दोन्ही व्हिडिओ ऐकून झालेले आहेत. नेक्स्टला क्लिक करा. पुढे तुमच्या क्वेश्चन आलेला आहे आता थिअरीचा. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट सुरू करण्यासाठी दिलेल्या स्टेप योग्य क्रमाने लावा. सर्वप्रथम आपण स्टार्ट बटनला क्लिक करतो. त्याच्यानंतर ऑल प्रोग्रामला क्लिक करतो. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट फोल्डर शोधण्यासाठी स्क्रोल करतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डर ओपन करतो आणि त्याच्यानंतर मग पॉवर पॉईंट प्रोग्राम ओपन करतो. हे व्यवस्थित क्रम लावा. तुम्हाला हे येतात कारण तुमच्या हा आवडीचा क्वेश्चन आहे. सो सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कशात आपण नवीन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सेव्ह करू शकतो? तर फाईलमध्ये करू शकत नाही आपण, फोल्डरमध्ये करू शकतो, डेस्कटॉपवर करू शकतो, लोकल डिस्कमध्ये सुद्धा करू शकतो. आधी आलेलाच क्वेश्चन आहे. तिन्ही ऑप्शनला चेक मार द्या आणि सबमिट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन प्रॅक्टिकलचा आलेला आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये डिझाईन टॅबचा वापर करून आपल्याला स्लाईडची साईज बदलून व्हाईट स्क्रीन सेट करायचे. तर स्टार्ट बटनला किंवा स्टार्ट एक्झामला क्लिक करा. त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, आपल्या स्लाईडची साईज बदलून व्हाईट स्क्रीन करायचे. त्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जावा. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कस्टम ग्रुपमध्ये स्लाईड साईज ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याला स्लाईड्स व्हाईट स्क्रीन करा. तुमच्या स्लाईडचा लेआउट बदललेला दिसेल. त्याच्यानंतर सबमिट करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. तर बघा यानंतर प्रॅक्टिकल झाल्यानंतर परत आपल्यासमोर थेअरीचा क्वेश्चन आला. पॉवर पॉईंटमध्ये वापरकर्ता दिलेल्या स्लाईडमध्ये किती टेक्स्ट बॉक्स ॲड करू शकतो त्या संख्येवर मर्यादा आहेत. तर त्याच्यावर मर्यादा कितीही नाहीत विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे टेक्स्ट बॉक्स घेऊ शकतो. तर त्यानं मर्यादा आहे असं म्हणलेलं आहे, याचा अर्थ चूक आहे. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण टेक्स्ट बॉक्स घेऊ शकतो. तर चूकला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. पुढे दिलेल्या पर्यायापैकी कशामुळे वापरकर्ता संपूर्ण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसाठी स्लाइड बॅकग्राऊंड अप्लाय करू शकतो किंवा ती बदलू शकतो ते आपण ओळखू शकता का? तर यस, मी ओळखू शकतो. या ठिकाणी थीमचा यूज करून आपण त्याचा बॅकग्राऊंड कलर बदलू शकतो किंवा आकर्षित बनवू शकतो आपला बॅकग्राऊंड. तर हे 3 नंबरचा आयकॉन त्याचं करेक्ट आहे बॅकग्राऊंड बदलण्यासाठीचं. त्याला क्लिक करा आणि सबमिट करा. मी नाही, तुम्ही सुद्धा ओळखू शकतात. मी माझा उल्लेख केला म्हणून तुम्ही सर आमचाच म्हणतात. तुम्ही सुद्धा शिकलात, तुम्हाला सुद्धा तो आयकॉन ओळखू येईल. या ठिकाणी बघा क्वेश्चन ओपन होत नव्हता, याच्यासाठी मी त्याची भाषा चेंज करण्यासाठी वापस आलो. या ठिकाणी आपल्याला भाषा इंग्लिश करायची आणि पुढे कंटिन्यू क्वेश्चन सोडायचे. प्रोसीड करा. फ्रॉम आयकॉन शो कॅन यू determine all the option that can help you format text in your presentation. तर तुमचा टेक्स्ट फॉर्मॅट करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या आयकॉनचा उपयोग केला जातो असं विचारलेला आहे.
फॉन्टचा यूज करतो, फॉन्ट साईजचा करतो, फॉन्ट कलरचा, बोल्ड आणि इटॅलिक सर्वांचाच होतो. सर्वांना चेक मार द्या आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. We can use more than one font style for selected text in PowerPoint. तर तुमच्या पॉवरपॉईंटला तुम्ही टेक्स्टला अनेक वेगवेगळ्या फॉन्ट स्टाईल देऊ शकतात. बरोबर आहे याचं उत्तर. ट्रूला क्लिक करा आणि सबमिट करा. When you are responding a text box in your presentation, a certain mouse pointer appear from the icon shown below. Can you identify which mouse pointer appear to allow you to move a text box? तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण एखादा टेक्स्ट बॉक्स किंवा एखादी इमेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करतो त्यावेळेस आपला माऊस पॉइंटर कशा पद्धतीमध्ये कन्वर्ट होतो असं त्याने विचारलेलं आहे. तर ॲरो हा नॉर्मल दिसतो ज्या पद्धतीनं आता आहे. हँडमध्ये हायपरलिंक आल्यानंतर होतो. एक्सेलमध्ये फॉर्म्युला ड्रॅग करताना आपण प्लसमध्ये होतो. नॉर्मली क्लिक केल्यानंतर ॲरोमध्ये येतं डॉक्युमेंटमध्ये. आणि ज्यावेळेस मूव्ह करतो त्यावेळेस असं 4 बाण होतात. तर हे करेक्ट उत्तर यायचं. त्याला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट. Which of these options show commands that allow you to insert shapes in your PowerPoint presentation? तर पुढे दिलेल्यापैकी कोणते आयकॉन आपल्याला शेप्स इन्सर्ट करण्यासाठी उपयोगात येतात? तर पहिले दोन्ही आहेत. या ठिकाणी बघा शेप्सचा आयकॉन आहे, या ठिकाणी सुद्धा आहे. दोन्हीला चेक मार्क द्या आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी परत आपल्यासमोर प्रॅक्टिकलचा क्वेश्चन आलेला आहे. चेंज द shapes fill color of the rectangle shapes at top right side of the slide to pink color using format tab. shapes style group shapes fill. तर पूर्ण सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला नाही आहे. क्वेश्चन तुम्ही जर व्यवस्थित रीड केला तर तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी पिंक कलरचा शेप्स आहे. फॉर्मॅट टॅबचा आपल्याला यूज करायचे, पण त्याला कलर कोणता दिलेला आहे ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही. परत तुम्ही एक वेळेस पॉज करून सुद्धा वाचू शकतात. तर ठीक आहे, आपण आपल्या मनाने कलर देऊ. कोणताही कलर दिला तर तो करेक्ट येईल. तर या ठिकाणी बघा स्लाईडमध्ये तुम्हाला पिंक कलरचा शेप दिसत असेल, त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर फॉर्मॅट टॅबमध्ये या. त्याच्यामध्ये आपल्याला शेप्स फिलमध्ये जायचे. ह्याच्यामध्ये आपल्याला कोणताही कलर मेन्शन केलेला नाही. आपण कोणताही दिलं तर चालेल. या ठिकाणी मी ग्रीन कलर देतो त्याला आणि सबमिट करतो. क्वेश्चन तुमचा सुद्धा करेक्ट येईल. तुम्हीही सबमिट करून घ्या. तर बघा तो प्रॅक्टिकलचा झाल्यानंतर परत आपल्यासमोर या ठिकाणी थेअरीचा क्वेश्चन आलेला आहे. वेल यू ड्रॉ एनी शेप्स ऑलवेज इट गेट ड्रॉ प्रॉपरली किंवा प्रॉपर नीटली. तर बघा परत या ठिकाणी म्हणलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही शेप्स घेतात ते ऑटोमॅटिक स्वतः ॲडजस्ट करते किंवा प्रॉपरली शेप्स बसते. तर आपण स्वतः मॅन्युअली बसवत असतो, त्याच्यामुळे याचं उत्तर नो असणार आहे. तर नोला क्लिक करा आणि सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. इन द डिस्प्ले स्लाइड सेलेक्ट द शेप्स विथ द लेटर LE and rotate it to rotate right 90 degree using format tab arrange group rotate. तर दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला LE एक टेक्स्ट आहे, त्याला रोटेट करून काय करायचे, फॉर्मॅट टॅबचा यूज करून 90 डिग्री राईटला रोटेट करायचे. तर बघा मी प्रेझेंटेशन साईडला घेतो. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल LE, ह्याच्यावर इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट टॅबमध्ये जायचे आपल्याला आणि फॉर्मॅट टॅबमध्ये रोटेटमध्ये जायचे. त्याला आपल्याला राईटला 90 डिग्री रोटेट करायचे. पहिलेच ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. तर बघा रोटेट झालेला आहे तो. त्याच्यानंतर सबमिट करा. तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. तर बघा या पद्धतीनं प्रॅक्टिकलचा क्वेश्चन झाल्यानंतर आपल्यासमोर थेअरीचा क्वेश्चन आलेला आहे. जर आपल्याला आपल्या प्रेझेंटेशनमध्ये एक नवीन स्लाईड इन्सर्ट करायची असेल तर आपल्याला इथे दाखवलेल्या न्यू स्लाईड आयकॉन कुठे सापडेल. तर हा सुद्धा कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे मित्रांनो. इन्सर्ट टॅबमधून सुद्धा आपण न्यू स्लाईड घेऊ शकतो आणि होम टॅबमधून सुद्धा घेऊ शकतो, पण नॉर्मली जनरली होम टॅबमधून घेतात. बघा असे क्वेश्चन आल्यानंतर थोडं कन्फ्यूज व्हायला लागलेत, कारण ते 2 ठिकाणातून आपण करू शकतो. मग उत्तरामध्ये कोणता आहे ते थोडं कन्फ्यूज नक्कीच होणार आहे. तर इथं करेक्ट 100% होम टॅब असणार आहे, कारण जनरली आपण ज्यावेळेस नवीन स्लाईड घेतो ती होम टॅबमधूनच घेतो, पण आपण इन्सर्ट टॅबमधून सुद्धा घेऊ शकतो. ते मी सर्वात शेवटी तुम्हाला दाखवेन सुद्धा. तर होम टॅबला क्लिक करा, सबमिट करा. तुमचा क्वेश्चन हा 100% बरोबर येईल. त्याच्यानंतर इन्सर्ट
टॅबमधील डॅश डॅश पर्याय वापरून सुद्धा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करता येतो. तर इन्सर्ट टॅबचा वापर करून आपण सेप्समधून सुद्धा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू शकतो. तर सेप्स हे त्याचं उत्तर आहे. सेप्सला क्लिक करा. सेप्स बॉक्समधून सुद्धा आपण टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू शकतो. सबमिट करा, तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. तर या पद्धतीनं पुढचा क्वेश्चन आपल्यासमोर लास्टचा आलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज स्लाइड टाईप अवेलेबल इन MS पॉवरपॉईंट. पुढीलपैकी कोणता स्लाईडचा प्रकार आहे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये. तर टायटल स्लाईड आहे, MT किंवा टायटल ओनली टायटल आणि हेडिंग टायटल असा नाही आहे. टायटल ओनली आहे, या ठिकाणी ओनली टायटल केलं आहे, त्याच्यामुळं करेक्ट हे आहे टायटल स्लाईड. तर त्याला चेक मार्क द्या आणि त्याच्यानंतर मग सबमिट करा, तुमचा क्वेश्चन करेक्ट येईल. या पद्धतीनं आजचे आपले क्वेश्चन संपले. इन्सर्ट करणं. या पद्धतीने बघा, माझा व्हिडिओ ऐकून कंप्लीट झाला. त्यानंतर गो टू होमला क्लिक करा. आजचे सर्व सेशन आपले कंप्लीट झालेले आहेत. क्वेश्चन सर्व खूप सोपे होते, पण फक्त काही क्वेश्चन कन्फ्यूज करणारे होते, म्हणजे सेम ऑप्शन असल्यामुळे. जसे की आताच तुम्हाला म्हणलो मी, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमधून आपण 2 ठिकाणी किंवा 2 टॅबचा यूज करून नवीन स्लाईड घेऊ शकतो. ते तुम्हाला दाखवतो सुद्धा मी. अगोदर आपण स्कोर चेक करू या ठिकाणी. तर बघा 28 सेशन झालेले आहेत, 28 मार्क पडलेले आहेत. याला लॉगआउट करून तुम्हाला तो क्वेश्चन करून सुद्धा दाखवतो पॉवर पॉईंटचा, की आपण 2 ठिकाणातून कसं घेऊ शकतो. तर ठीक आहे, या ठिकाणी मी पॉवर पॉईंट स्टार्ट करतो. आपण नवीन स्लाईड 2 टॅबमधून घेऊ शकतो. लक्षात ठेवा, असे क्वेश्चन आपल्याला नेहमीच कन्फ्यूज करलेले आहेत. बघा इथून न्यू स्लाईडचा यूज करून आपण स्लाईड घेऊ शकतो. जसे की मी या ठिकाणी टायटल स्लाईड घेतो. तर बघा 2 स्लाईड झाल्या. आता मी इन्सर्ट टॅबचा यूज करून, बघा मी इन्सर्ट टॅबमध्ये जातो. या ठिकाणी सुद्धा न्यू स्लाईड आहे, इथं सुद्धा यूज करून मी इथं टायटल स्लाईड घेतो. बघा 3 स्लाईड झाल्या. तर असे क्वेश्चन आल्यावर कन्फ्यूज होतात. असे क्वेश्चन फक्त इरामध्ये येतात, फायनल एक्झाममध्ये होत नाहीत. त्याच्यामुळं कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित अभ्यास करा. नक्कीच तुम्ही चांगल्या गुणाने पास व्हाल अशी अपेक्षा ठेवतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो.